महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय। यामध्ये नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे। यात राज्यात मुलींचा 94.58% निकाल लागला असून मुलांचा 89.51% निकाल लागलाय। कोकण विभागाचा सर्वाधिक 96.74% निकाल लागलाय, तर कोल्हापूर विभाग 96.64% निकालासह दुसऱ्या क्रमांकावर आहे। यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून गतवर्षीच्या तुलनेत कोल्हापूर विभागाने निकालामध्ये भरारी घेतलं असल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। नमस्कार। आज माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत विभागीय शिक्षण मंडळ कोल्हापूर या विभागाचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर झालेला आहे आणि कोल्हापूर विभाग नेहमी निकालामध्ये अग्रेसर असतो। कोकण क्रमांक 1 वर नेहमी आपण पाहतो, कोल्हापूर विभाग चालू वर्षी क्रमांक 2 वर आहे राज्यामध्ये। आणि या निकालाची काही वैशिष्ट्ये आणि सांख्यिकी माहितीवर आपण जर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येतं की चालू वर्षी निकालामध्ये दर्जात्मक वाढ झालेली आपल्याला दिसून येते। मागच्या वर्षीपेक्षा निकाल चालू वर्षी कोल्हापूर विभागाचा 0.60% कमी झाला असला तरी चालू वर्षी आपण कॉपीमुक्त अभियान राबवलेलं होतं। राज्यस्तरावरून तशा सूचना आपल्याला प्राप्त झाल्या होत्या आणि तिन्ही विभागामध्ये आपण डिसेंबर महिन्यापासूनच एक चांगली वातावरण निर्मिती केली होती, जेणेकरून निकालामध्ये गुणात्मक पण वाढ होईल। 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळामध्ये 12वीची परीक्षा झाली होती आणि सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण जे विद्यार्थी आहेत ते 1,13,889 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती। त्यातले 1,13,195 प्रत्यक्ष परीक्षेला बसले आणि त्यातले 1,06,004 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि कोल्हापूर विभागाचा निकाल 93.64% इतका आहे, जो की राज्यात क्रमांक 2चा विभागाचा हा निकाल आहे। जिल्हानिहाय जर आपण विचार केला तर साताऱ्याचा निकाल 92.76%, सांगली 93.39% आणि कोल्हापूर 94.40% असा निकाल आहे। त्याच्यामध्ये जर आपण शाखानिहाय निकाल बघितला तर सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा 98.63% इतका आहे, कला शाखा 81.69%, वाणिज्य शाखा 94.53%, MCVC म्हणजे व्यावसायिक शाखेचा निकाल हा 92.40% आणि ITIचा जो निकाल आहे तो 89.57% इतका आहे। मुलामुलींचा जर आपण तुलनात्मक विचार केला तर राज्याप्रमाणेच कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत सुद्धा मुली निकालामध्ये पुढे असलेल्या आपल्याला दिसत आहेत। मुलांच्या निकालाची टक्केवारी किंवा प्रमाण जे आहे ते 90.71% एवढं आहे आणि मुलींचं प्रमाण 96.92% इतकं आहे। म्हणजे 6.21% इतकं प्रमाण मुलींचं अधिकचं आपल्याला दिसून येतं। चालू वर्षी कोल्हापूर आणि कोकण विभागात सुद्धा आपण कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवलं होतं आणि कॉपीमुक्त अभियानामध्ये सुद्धा आपण राज्यामध्ये कोकणच्या खालोखाल क्रमांक 2 वर आहोत। परीक्षा काळामध्ये आपल्याकडे फक्त 7 गैरप्रकार 12वीच्या परीक्षेमध्ये निदर्शनास आले होते, त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा हे प्रमाण नगण्य असं आहे आणि यासाठी या परीक्षा कंडक्ट करण्यासाठी विभागीय मंडळाचे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, डाएट प्राचार्य, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक योजना, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, सर्वच क्षेत्रीय यंत्रणा, सर्व केंद्र संचालक यांचं चांगलं सहकार्य झालेलं आहे। सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळामार्फत मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो। धन्यवाद।
या पत्रकार परिषदेला राजेश क्षीरसागर यांच्यासह सहाय्यक संचालक स्मिता गौड, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोणकर, सहसचिव बसवेश्वर किलेदार, सुभाष दुधगावकर, शाखा अधिकारी अम्रपाल बनसोडे, रणजित देसाई उपस्थित होते. गोकुळ सोबत गोकुल.